वेट लॉस साठी असंच नाही, वेट लॉस साठी, वेट गेन साठी, त्यानंतर तुम्हाला शरीरामध्ये वर्षभर आपण असर बसर जे काही खातो त्याच्यानंतर बरेच टाळायचे असेल तर तुम्ही वर्षातनं एकदा एक पंचकर्म प्रॉपर शरीरशुद्धी करून घ्या. बस स्किन ग्लो करावी, स्किन चांगली राहावी. जसं आपण खाण्यामधनं पालेभाज्या विटॅमिन्स घेतल्यानंतर आपल्या शरीराला चांगलं मिळतं, तसंच आपल्या स्किन मध्ये सुद्धा काही विटॅमिन्सची गरज असते. चुकीची औषधं वापरली गेली असेल तर त्याच्यामध्ये स्किन जास्त प्रकारात काळवंट. असे आनंदी जीवन जगणं फार गरजेचं आहे. जो आनंद तुमच्या मनामध्ये असतो, मनामध्ये तेच तुमच्या चेहऱ्यावर उमटतो. त्यासाठी आनंदी या झालं आपण गोरे मॅडमकडे आणि सगळ्यांची खूप इच्छा होती तुम्हाला भेटायची, कारण ते कल्पना त्यांचं वांग बघितलं ना तेव्हापासून एवढ्या कमेंट्स यायला लागले की त्यांचा आम्हाला ऍड्रेस दे, ते कुठे आहेत ते, किंवा मग ते कोणती क्रीम आहे ते तरी सांग. एका ब्लॉग मध्ये मी सांगितलं, पण म्हटलं असं यूज करू नका तुम्ही, प्रॉपर डॉक्टरांकडे घ्या म्हणजे मग तुमचा ऍड्रेस वगैरे मग सांगा ते तुम्ही. हाय, मी डॉक्टर रोहिणी सोमनाथपुरे, टेंभुर्णीमध्ये मी प्रॅक्टिस करते महादेवगडीला, आणि 2015 पासून स्किन हेअर आणि कॉस्मेटिकची प्रॅक्टिस करते. आणि तुम्हाला मी बऱ्याच वर्षांपासून स्नेहल मॅडमची फॅन आहे. त्यांचा युट्यूब चॅनल मी अगोदरही खूप आणि आताही नेहमी त्यांचे व्हिडिओ पाहते. त्यातून आमची ओळख झाली आणि त्यांच्या जाऊबाईंनी त्यांना वांगाचा त्रास होतो आणि त्या वांगाच्या त्रासासाठी त्या माझ्याकडे आल्या आणि त्यांना मग प्रॉपर वेनी स्टेप बाय स्टेप आम्ही ट्रीटमेंट केल्या. काही म्हणजे घरामध्ये पण केअरिंग, जसं सनस्क्रीन लोशन, रात्रीच्या नाईट क्रीम, डिपिगमेंटिंग क्रीम, आणि प्रॉपर केअर करून जसं पिल्स केल्या. काही आता फेशियल जसं आपण पाहिलं, लेझर फेशियल आपण त्यांचं केलं, तर डर्मा फेशियल केलं. आणि मग अशा एक स्टेप बाय स्टेपने आपण गेल्यानंतर आपण त्यांची स्किन पाहतच की त्यांच्या स्किनमध्ये एक चांगला ड्रास्टिक चेंज आढळून आलेला आहे. तर तुम्ही वांगासाठी ट्रीटमेंट घेऊ शकता, पण माझा एक सल्ला राहील की प्रॉपर एक स्किनच्या स्पेशलिस्टकडनं किंवा एक कॉस्मेटिक प्रॅक्टिस करणाऱ्या स्पेशलिस्टकडनं एक स्किनचं निदान करून घ्या. तुमचं एक्झॅक्ट वांग कशामुळे ट्रिगर झाला आहे. वांग असण्याची भरपूर काही कारणं आहेत, ज्याच्यामध्ये सन एक्सपोजर आहे, हार्मोनल थेरपी आहे, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, काही सर्टन मेडिकेशनचं ओव्हर यूज झाला असेल, स्ट्रेस असेल, स्ट्रेस इंड्यूस अचानक काही लाईफमध्ये स्ट्रेस आला, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा वांग येऊ शकतो. वांग म्हणजे एक्झॅक्टली काय, तर आपल्या स्किनमध्ये 2 लेअर असतात, वरचा एपिडर्मिस आणि खालचा डर्मिस. एपिडर्मिस लेअरमध्ये जे काही मेलानोसाइट्स असतात त्याच्यातून मेलानिन हार्मोन प्रोड्यूस होतं, तर ते ओव्हर प्रोडक्शन झाल्यामुळे ट्रिगर होतं आणि ओव्हर प्रोडक्शन होऊन त्याचं पिगमेंटेशन आपल्या स्किनवरती येतं, मोस्टली चिकवरती, नोजवरती. बऱ्याचदा प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हे होतं, पण आफ्टर प्रेग्नन्सी जर ते हार्मोन्स कमी झाले तर ते कमी होतं. बऱ्याचदा काही सर्टन केसेसमध्ये ते आपोआप कमी होतं, पण काही केसेसमध्ये सन एक्सपोजर झाला असेल, टॅन झाले असेल, स्किन खूप डार्क पिगमेंटेशन असेल, चुकीची औषधं वापरली गेली असेल, तर त्याच्यामध्ये स्किन जास्त प्रकारात काळवंटते. तर अशा केसेसमध्ये तुम्हाला प्रॉपर एक कॉस्मो प्रॅक्टिशनरचाच सल्ला घेणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही माझ्याकडे येऊ शकता किंवा चांगल्या तुमच्याकडे पण येण्याची खूप इच्छा आहे आणि टेंभुर्णीमध्ये प्रॅक्टिस करते. मी टेंभुर्णीमध्ये प्रॅक्टिस करते. प्लस तुम्ही माझं ऑनलाईन कन्सल्टेशन जर तुम्हाला सुरुवातीला एकदम हवं असेल, अगदी तर खूप लांब असतील राहायला, तर तुम्ही ते घेऊ शकता. मॅडम पण आहे का? हा, ऑनलाईन कन्सल्टेशन मध्ये पण तुम्हाला मी क्रीम सजेस्ट करेन, पण ट्रीटमेंटसाठी तुम्हाला मात्र माझ्याकडेच यावं लागेल. कारण ट्रीटमेंट्स या स्किनवरती कराव्याच लागतात. मेलास्मामध्ये एक प्रॉपर 21 डेज मी ट्रीटमेंट घेतलं तर मेलास्मा क्युअर होतो. तर अशा प्रकारे आहे. तुम्ही आसपासच्या असाल टेंभुर्णीच्या तर इथे येऊ शकता, किंवा मग ऑनलाईन मग तुम्हाला कुठे भेटायचं? ऑनलाईन मी तुम्हाला फेसबुकची माझी लिंक देईन, फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामचा माझा आयडी देईन, त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारा आणि माझे काही ऑनलाईन जे कन्सल्टेशन असेल ते दिल्यानंतर मी तुम्हाला हे करेन. आयडी वगैरे मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. आणि स्पेशली स्नेहल मॅडमचे जे सबस्क्राईबर आहेत त्यांना माझ्याकडून डिस्काउंट असेल. अरे वा, थँक्यू. चांगली गोष्ट आहे. तुम्ही कशी काळजी घेता तुमच्या स्किनची ते ऐकायचे आम्हाला, कारण किती सुंदर आहे
तुमची स्किन थँक्यू. स्नेहल मॅडम पण खूप सुंदर आहेत आणि प्रत्यक्षात बघते ना तुमची स्किन खरंच खूप टवटवीत आणि अशी गोरी गोरी खूप मस्त वाटते. थँक्यू. ऍक्च्युली मला आता माझी डिलिव्हरी झाली, मला ट्विन्स बेबी आहेत 9 महिन्याचे. तर आफ्टर प्रेग्नेन्सी, बिफोर प्रेग्नेन्सी सुद्धा, आफ्टर डिलिव्हरी सुद्धा, आफ्टर 6 मंथ मी वर्कआउट चालू केलं आणि बिफोर प्रेग्नेन्सी सुद्धा मी म्हणजे प्रेग्नेन्सी राहण्या अगोदर माझं एक प्रॉपर शेड्यूल आहे. आणि प्रत्येक स्त्रीने मी असं म्हणते की स्वतःला वेळ देणं फार गरजेचं आहे. म्हणजे आनंदी जीवन जगणं फार गरजेचं आहे. जो आनंद तुमच्या मनामध्ये असतो, मनामध्ये तेच तुमच्या चेहऱ्यावर उमटतो. त्यासाठी आनंदी राहणं फार गरजेचं, त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. तर तुम्ही हा फोटो पाहताय, हे श्रीमाताजी निर्मला देवी, हे माझ्या गुरु आहेत. सहजयोग मेडिटेशन म्हणून ऑनलाईन तुम्ही सर्च करू शकता. अगदी मोफत याचं मार्गदर्शन केलं जातं. तुम्ही मला विचारू शकता मेडिटेशन कसं केलं जातं. एक 10 ते 10 मिनिटं तुम्ही मेडिटेशनसाठी वेळ द्या स्वतःला. आणि मेडिटेशननी फार आपल्या ब्रेन्स मध्ये जे काही केमिकल लोचा म्हणतो ना आपण, जे काही होतं स्ट्रेसमुळे सर्टन आपल्या आयुष्यामध्ये खूप वाईट गोष्टी घडून जातात आणि त्यानंतर नकळत आपल्या मनामध्ये आपण इमोशनली हर्ट होतो. तर हे सगळं इमोशनल बॅलन्स, इमोशनल क्यू म्हणतो आपण त्याला, ते सगळं एक मेडिटेशननी खूप चांगला इफेक्ट होतो. तुम्ही जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतो. तुम्ही कुठल्याही परिस्थितीला चांगल्या प्रकारे एक स्थिरत्व तुमच्याकडे येतं. आणि जेवढा तुम्ही स्ट्रेस घ्याल तेवढा सगळ्या स्ट्रेसचा इफेक्ट तुमच्या स्किनवर होतो. जर तुम्हाला सुंदर राहायचं, सुंदर दिसायचंय, तर तुमचे सुंदर विचार असले पाहिजेत, सुंदर आचरण असलं पाहिजे. आणि हे सहयोग मेडिटेशन मी प्रत्येकाला सांगेन की तुम्ही ऑनलाईन याचं सर्च करा, सहयोग मेडिटेशन करा. खूप सुंदर रिझल्ट आहे आणि मेडिटेशन प्रत्येकाने करावं अशी माझी इच्छा आहे. प्लस तुम्ही आहारात पण एक चांगला बदल करा, चांगलं न्यूट्रिशन्स असं डाएट घ्या, चांगली फळं पालेभाज्या प्रत्येकाने घेतलं पाहिजे. डेली वॉटर इंटेक चांगलं पाहिजे. जेवढं तुमचं हायड्रेशन चांगलं असेल तर तुमची स्किनला हायड्रेट राहते स्किन चांगलं, कारण आपल्या बॉडीमध्ये 70% वॉटर आहे आणि वॉटर इंटेक फार महत्वाचं आहे. जसं तुमचं हे आहे, म्हणजे जसं तुमचं वेट आहे, तर जर सपोज 65 वेट असेल तर तुमचं ऍटलिस्ट 3-3.5 लिटर तरी डेली पाणी तुम्ही घ्यायला पाहिजे कमीत कमी. आणि वॉटर इंटेक ठेवा, योगा करा, प्राणायाम करा, एक्सरसाइज करा. एक 30 मिनिट्स तुमच्या बॉडीतनं चांगली घामाने निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. तुमचे पोर्स ओपन होतात, तुमचं स्वेटिंग होतं, मेटाबॉलिझम रेट चांगला होतो. तुम्ही जे खाता ते पचन चांगलं झालं पाहिजे. आयुर्वेदाचा पण याच्यासाठी फायदा घेतला जातात. आमचे सर आहेत, माझे मिस्टर जे आहेत ते MD पंचकर्मा आहे, बँगलोरहून. त्यांचं ते टॉप लेवल टॉप 2 हे होते, म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये 2nd रँकर होते. आणि त्यांचं पंचकर्मामध्ये खूप चांगलं हे आहे, बस्ती, विरेचन, वमन. आणि जर खूप मानसिक ताण असेल तर शिरोधारासारख्या ट्रीटमेंट्स आहेत. ते शरीर शुद्धी जर केली तरी सुद्धा तुमच्या शरीरातले जे काही टॉक्सिन्स आहेत ते वर्षातून एकदाच करायचं असतं, 7 to 8 days. तर त्यासाठी सुद्धा प्रत्येक स्त्रीने वेळ द्या, ते करून घ्या, त्याचा सुद्धा फायदा येतो. आणि पंचकर्म थोडक्यात एक आयुर्वेदिक शरीर शुद्धी आपण म्हणू शकतो, त्याचा सुद्धा फायदा होतो. वेट लॉस साठी असंच नाही, वेट लॉस साठी, वेट गेन साठी. त्यानंतर तुम्हाला शरीरामध्ये वर्षभर आपण असल बसल जे काही खातो त्याच्यानंतर बऱ्याच स्त्रियांना पचनाचे त्रास होतात, गॅसेस असतात आणि पोट साफ होत नाही. मग त्यामुळे जे काही टॉक्सिन्स आहेत जे शरीरातून जायला पाहिजे ते जात नाहीत आणि मग आपण पाहतो की त्यांना स्किनचे प्रॉब्लेम्स येतात. बऱ्याच स्त्रियांना पिंपल्स आहेत, त्याच्यानंतर हेअर लॉस होतो. मग ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर तुम्ही वर्षातनं एकदा एक पंचकर्म प्रॉपर शरीर शुद्धी करून घ्या, बस्ती करा, मसाज घ्या, आयुर्वेदिक बॉडी मसाज घ्या. मसाजने सुद्धा खूप चांगले फायदे होतात. आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट कडनं सुद्धा तुम्ही एक चांगलं दर 21 दिवसांनी प्रॉपर लिम्फॅटिक मसाज घेऊ शकता. म्हणजे तो जो मसाज करता तो वेगळा, आणि कॉस्मेटॉलॉजिस्टला एक लिम्फॅटिक ड्रेनेज म्हणजे पूर्ण टॉक्सिन स्किन मधनं जाण्यासाठी सुद्धा एक मसाज असतो, तो तुम्ही प्रॉपर घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं आनंदी राहा, बी हॅपी, स्टे हॅपी, बी स्ट्रॉंग. आणि प्रत्येक स्त्रीला सांगेन मी की तिने खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे, कॉन्फिडन्स असायला पाहिजे. आणि आपण जे काही करू त्यात म्हणजे प्रामाणिकपणा पाहिजे आणि जे आवडतं तेच करा. स्ट्रेस घेऊन करायची गरज नाही, स्ट्रेस घेऊन करायची नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की सुंदरता प्राप्त करण्यासाठी असं धावून कशाच्या गोष्टीच्या मागे लागून चुकीच्या आहारी जाऊ नका. म्हणजे प्रॉपर वेनी करा जे काही करायचं आहे ते. एक चांगला सल्ला घ्या,
आणि आम्ही सल्ला द्यायला आहोतच. मॅडमच्या माध्यमातून कधी तुम्हाला काही वाटलं तर मला विचारा, मी मोफत तुम्हाला सगळ्यात चांगला सल्ला देईन आणि हेल्प करेन तुम्हाला सगळ्यांना. मॅडमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं तर लाईक करा, आवडलं तर लाईक करा चॅनल हे. आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करा. आणि आजचा इंटरव्ह्यू माझा म्हणजे अविस्मरणीय क्षण आहे. खूप दिवसाची माझी इच्छा होती आणि असा इंटरव्ह्यू मी पहिल्यांदाच कोणाचा तरी घेते. मलाही खूप भारी वाटतं. थँक्यू सो मच. आणि तुम्ही वेळ काढला माझ्यासाठी, त्याच्यासाठी खूप खूप आभार आहे. त्यांची ट्रीटमेंट चालू झाली आहे. सध्या काय सुरू आहे? क्लिन्झिंग. ओके. आणि आज आपण काय करणार आहे त्यांना मायक्रोडर्म ॲब्रेजन एक ट्रीटमेंट असते. त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईड क्रिस्टल्स असतात आणि त्याच्यामध्ये ते क्रिस्टल्स जे असतात ते डेड स्किन असते आपली जी फेसवरची ती पूर्ण रिमूव्ह होते त्याच्यामध्ये. अगोदर आपण हे क्लिन्झिंग केलंय त्यांचं. आणि ते फक्त ताईंना म्हणजे ते आपण वांग होतं त्याच्यासाठीच ट्रीटमेंट घेत होतो की आता ही जी ट्रीटमेंट आहे हे इन्स्टंट ग्लो ट्रीटमेंट आहे. ब्राईड्स असतील किंवा फंक्शन असेल तर हे इन्स्टंट स्किनला ग्लो देतात. इन्स्टंट ग्लो ट्रीटमेंट आहे. अच्छा. आणि मग ते वांग घालवण्यासाठी पण याचा उपयोग? वांगासाठी पण याचा उपयोग होतो कारण याच्यामध्ये जे आपण ॲब्रेजन ट्रीटमेंट करतो त्याच्यामुळे डेड स्किन पूर्ण रिमूव्ह होते आणि पिगमेंटेशन कमी व्हायला मदत होतं. याच्यामध्ये आपण डिपिगमेंटिंग क्रीम पण यूज करतो प्रोसिजर करताना, त्यामुळे वांगासाठी पण याची मदत होते. अच्छा. हा जो मसाज आहे ना हा लिम्फॅटिक ड्रेनेजचा जो लिम्फॅटिक ड्रेनेज मसाज आहे. याच्यामध्ये इथे सगळे आपले लिम्फ्स असतात, लिम्फ नोड्स असतात फेसचे. तर ह्या मसाजनी पूर्ण ड्रेनेज म्हणजे फेसमध्ये जे टॉक्सिन्स वगैरे जे असतात ते आपण हे करतो. म्हणजे हा ज्या मसाजच्या ज्या स्टेप्स आहेत ह्या फक्त ह्या वेगळ्या प्रकारच्या असतात थोड्या. अच्छा. रेग्युलर याचा जो फायदा आहे ना या मसाजचा, आपण स्टेप्स पाहताय ना तर त्या आपण कुठलाही मसाज करताना फॉलो करायच्या अपवर्ड आणि आउटवर्ड डायरेक्शनने. तर हे लिम्फॅटिक ड्रेनेज आणि फेस मधले जे टॉक्सिन्स असतात ते रिमूव्ह होतात ह्याच्याने. ओके. ड्रेन केले जातात. फेसचा जो पफिनेस असतो तो सगळा कमी होतो. आणि फेसला जे फेसमध्ये खाली सबक्युटेनियस मध्ये ज्या लिम्स असतात ते क्लीन होतात, ब्लड सर्क्युलेशन होतं. त्यामुळे विदिन फ्रॅक्शन ऑफ मिनिट्स मध्ये आता बघताय तुम्ही की ग्लो यायला सुरुवात झाली. इतके इन्स्टंट त्याचे रिझल्ट असतात. हे दिसतात ते ॲल्युमिनियम ऑक्साईडचे क्रिस्टल्स आहेत. ओके. वरचा जो डेड इपिडर्मिसचा जो लेअर आहे तो एक्सफोलेट होतो. त्याच्यामुळे पेशंटला इन्स्टंट ग्लो रिझल्ट येतो. मेलास्मा, हायपर पिगमेंटेशन, पोस्ट ॲक्ने मार्क्स या सगळ्या इन्स्टंट ग्लो कार्यक्रम, ब्रायडल, फेस रिज्युनेशन, फेस टॅनिंग, उन्हात गेल्यानंतर जो काळेपणा येतो, स्विमिंग केल्यानंतर किंवा बाहेर फिरून आल्यानंतर जर ग्लो हवा असेल तर या सगळ्या ट्रीटमेंटचा फायदा होतो. अच्छा. ज्या लोकांना खूप खड्डे आहेत अशा लोकांसाठी पण याचा खूप फायदा होतो. स्किन वरती खड्डे असतात काही लोकांना. स्किन अशी पूर्णपणे इव्हन टोन नसतो आणि पिंपल्स येऊन गेल्यानंतर पण स्किनवर खड्डे तर ह्या खड्ड्यांसाठी पण ह्याचा खूप छान उपयोग होतो. हो का? हो. याच्यासाठी 5 to 6 सेटिंग्स लागतात मायक्रोडर्म ॲब्रेजनच्या. स्किन पूर्ण भरून निघते, प्लस थोडे मेंटेनन्स क्रीम रात्रीच्या यूज कराव्या लागतात पेशंटची स्किन बघून. पण खूप छान रिझल्ट येतात पेशंट. आता हे ताईंना किती दिवस ट्रीटमेंट लागेल घ्यायला? आता त्यांचं कितवं सेशन चांगली झाली स्किन आता फक्त कंटिन्यू थोडंसं डिपिगमेंटिंग क्रीम्स आणि मेंटेनन्स साठी म्हणजे स्किन चांगली व्हावी यासाठी एक पिल आणि एक मायक्रोडर्म ॲब्रेजन दर महिन्यातनं एकदा जरी घेतलं, महिन्यातनं एकदा तरी सफिशियंट आहे. आणि एकदा स्किन चांगली झाल्यानंतर पूर्ण हे
मेंटेनन्ससाठी म्हणजे कुठलीही स्किन जरी चांगली असली तरी तिला 21 दिवसानंतर एक कुठली तरी फिलिंग म्हणा किंवा मिझोफेशियल म्हणा किंवा अशा थोड्या ट्रीटमेंट्स केल्या तर स्किन आपली छान राहते. तर त्या तुम्ही घेऊ शकता, करू शकता. याचे काही साईड इफेक्ट नसतात. ही नॉन इन्व्हेसिव्ह प्रोसिजर आहे आणि कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही. प्रत्येक स्किन प्रॉब्लेम साठी वेगळी ट्रीटमेंट का? हा, प्रत्येक स्किनसाठी वेगळी ट्रीटमेंट आहे, पण मोस्टली मायक्रोडर्माब्रेशन आणि पिलिंग ही आणि फेशियल मिझोफेशियल ज्याच्यामध्ये आपण विटॅमिन्स पेशंटला हे करतो ग्लोसाठी, स्किन ग्लो करावी, स्किन चांगली राहावी. जसं आपण खाण्यामधनं पालेभाज्या विटॅमिन्स घेतल्यानंतर आपल्या शरीराला चांगलं मिळतं, तसंच आपल्या स्किनमध्ये सुद्धा काही विटॅमिन्सची गरज असते. स्किन प्रॉपर राहावी, कारण वयानुसार आफ्टर 30 आपली हळूहळू स्किनमध्ये कोलॅजनचं प्रोडक्शन कमी व्हायला सुरुवात होते आणि स्किनमध्ये विटॅमिन्स डेफिशियन्सी हळूहळू वाढली की मग स्किनमध्ये त्याचा फरक जाणवायला दिसतो. रिंकल्स येणं, फाईन लाईन्स येणं, स्किन थोडी लूज पडणं आणि काही काही लेडीजमध्ये आफ्टर प्रेग्नेन्सी काही लोकांना पीसीओडी, हायपोथायरॉइडिझम असे जे हार्मोनल इम्बॅलन्स असतात त्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे स्किनमध्ये जे काही पिगमेंटेशन वाढतं ते हायपर पिगमेंटेशनच्या जे त्याच्यामुळे जे त्वचा काळवंटे, त्वचा जाड व्हायला सुरुवात होते, त्वचेमध्ये असं म्हणजे त्वचा जी आहे ती निस्तेज दिसायला लागते. तर त्यासाठी ह्या सगळ्या ट्रीटमेंटचा खूप चांगला उपयोग होतो. विदिन 1 सेटिंग मध्ये आफ्टर ट्रीटमेंट काही न अप्लाय केले तरी सुद्धा स्किन खूप ग्लो झालाय खरंच. म्हणजे ह्याचे इन्स्टंट रिझल्ट आहेत. म्हणजे आता एखादी नवरी असेल, तिला आता लग्नाला 2-3 महिन्यानंतर एक महिन्याने लग्न आहे, तर अशा स्त्रिया किंवा उद्या समजा कुठे पार्टीला जायचंय, लग्नाला जायचंय, तर अशा स्त्रियांनी करायला काही हरकत नाही. आणि मग ते पार्लर मध्ये जाऊन करतो आणि ते तुम्ही करता, याच्यात काय याच्यामध्ये हाच डिफरन्स आहे की कशा असतात आपल्या स्किनला लेअर असतात, एपिडर्मल लेअर, त्याच्यानंतर डर्मिस लेअर, आणि पार्लरवाले जे काय करतात ते फक्त त्यांचा जो मसाज असतो तो एपिडर्मल लेअर पर्यंत जातो, पण हे जे आपण मशीनच्या ज्या प्रोसिजर करतो ते डर्मिस लेअर पर्यंत जातात. त्यामुळे डर्मिस मध्ये जे काही प्रोडक्ट्स आपण अप्लाय करतो ते आतपर्यंत जातात आणि त्याचा इफेक्ट लॉंग लास्टिंग राहतो. आणि शिवाय पेशंटला स्किन पाहून डॉक्टरांना माहित असतं की पेशंटला काय गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याचदा तो डिफरन्स आहे की मशीनने ट्रीटमेंट करतो आपण, त्यामुळे त्याचा इफेक्ट आतमधल्या स्किन पर्यंत राहतो. आणि डॉक्टर हे फक्त ट्रीटमेंट्सच नाही करत, पण त्याच्याबरोबर मेंटेनन्सचे जे काही क्रीम सजेस्ट करतात, सनस्क्रीन म्हणा, विटॅमिन्स म्हणा, तर त्याचाही पेशंटला खूप फायदा होतो. म्हणजे पार्लरमध्ये नुसतं आपण फेशियल केलं किंवा ब्लीच केलं तर तो तात्पुरता रिझल्ट राहतो, पण बऱ्याचदा मी असं पाहिले की काही ब्लीच केल्यानंतर 1-2 दिवस ग्लो राहतो आणि ब्लीच केल्यानंतर पेशंटची स्किन रफ होते अशी. म्हणजे 10 दिवसानंतर आपण पाहिलं तर स्किन बऱ्याचदा काही लोकांना टॅन होतं, कारण बऱ्याचदा ऍक्टिव्हेटर जर खूप जास्त झालं तर, कारण खूप रिझल्ट चांगला यावा म्हणून बऱ्याचदा पार्लरवाले खूप जास्त ऍक्टिव्हेटर टाकतात. तर अशा वेळेला काय होतं, स्किन थोडक्यात जळते, पण ते पेशंटला कळत नाही की आपण हे जे करतोय ते हार्म आहे स्किनला. तर करायला काही हरकत नाही, पण थोडंसं जर तुम्ही ते करण्याच्या ऐवजी अशा ट्रीटमेंट स्किन स्पेशलिस्ट डर्माकडून केल्या तर निश्चितच तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. म्हणजे जे, आणि असं खूप काही कॉस्टिंग लागतं असंही नाही. तुम्ही जेवढे पैसे पार्लरमध्ये घालता त्यापेक्षा 500-600 रुपये थोडे जास्त जातात किंवा 1000 रुपये, पण तुमची स्किन चांगली राहील, म्हणजे तिचा पोत बिघडणार नाही. जरी तुमचं आफ्टर जसं जसं एजिंग वाढेल तसं तसं त्याचे जे साईड इफेक्ट जाणवणार ते होणार नाही तुमच्या स्किनवरती. आता आपण हे जेट स्प्रे करतोय, याच्यामध्ये सिरम्स आहे, विटामिन त्याच्यामध्ये आपण आता सिरम ऍप्लिकेशन करतोय. तर सिरम जे आहे विटॅमिन्स आहे, विटॅमिन सी सिरम आहे, प्लस याच्यामध्ये हायलोरोनिक ऍसिड आहे. तर हायलोरोनिक ऍसिड जे आहे ते स्किनला मॉइश्चर करतं, प्लस स्किनमध्ये ग्लो आणतं आणि स्किनचं हायड्रेशन मेंटेन करतं. म्हणजे आणि इन्स्टंट पेशंटमध्ये ग्लो येतो.
आता मला आपल्याला बरेचसे प्रश्न येतील, मग आम्ही पार्लरमध्ये जातो, मग आता जातो ते चूक करतो का? नाही, असं काही नाहीये. हा. तुम्ही जाऊ शकता, पण जर तुम्हाला स्किनला हायपर सेन्सिटिव्हिटी झाली आहे किंवा खूप हायपर पिगमेंटेशन झालेलं आहे तर तुम्ही शक्यतो टाळा थोडंसं, जर काही स्किनला प्रॉब्लेम असेल तर. आणि नॉर्मल असेल तर तुम्ही रेग्युलर थोडे चांगले ब्रँडेड प्रोडक्ट वापरा, म्हणजे लोकल प्रोडक्ट यूज करू नका स्किनसाठी. ओके. असं तुम्ही तिला पार्लरवालीला सांगू की मला प्रोडक्ट्स यूज करताना माझ्या स्किनचा पोत बघून आणि स्किनचं सेन्सिटिव्हिटी पाहून चांगले ब्रँडेड प्रोडक्ट्स यूज कर, जेणेकरून स्किनला कुठलाही हार्म होणार नाही. फक्त इन्स्टंटचं न पाहता लाईफ लॉंग त्याचे काही साईड इफेक्ट्स होऊ नयेत असं तिला हे करायला सांगा. ओके. सी. हो, खरंच खूप ग्लो जाणवतोय सुरुवातीला ना. आता अजून ट्रीटमेंट हा बाकी आहे. प्रत्येक वेळी हे सेशन मध्ये करता का काय काही वेगळं? आता आज फर्स्ट टाइम MDA केलंय ना, याच्या आधी पील केले होते यांचे. आता उद्या लग्न आहे या दृष्टीने इन्स्टंट ग्लो साठी आपण केलं. याच्यामध्ये आपण जे प्रोडक्ट आहे ते पोर्स ओपन होतात त्याच्याने, जे प्रोडक्ट आहे ते पेनिट्रेट व्हायला मदत होते. ओके फ्रेंड्स, याचा पुढचा भाग मी तुम्हाला नंतर दाखवते, कारण व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि खूप मोठा होईल. तर नेक्स्ट पार्ट पाहायला विसरू नका, तोही याच्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे.